बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घ्यायचे. सुरुवातीला मोठ्या घडामोडी पाहूयात. शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी. शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांबाबत लोकसभा सचिवालयाचा निर्णय. याला काय निकाल म्हणतात का? खासदार संजय राऊतांची लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावर प्रतिक्रिया. तर लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला कायदेशीर आधार नाही, लोकशाही नियम कायदे गुंडाळून ठेवलेत. ठाकरेंची शिवसेना कायदेशीर लढाई लढणार. अंबादास दानवेंची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेनं आत्मचिंतन करावं. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी 6 खासदार आमच्या सोबत आलेत. एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा पठण आंदोलन. अयोध्येतील राम मंदिर दान चोरीवरून ठाकरे आक्रमक. मंदिर परिसरामध्ये शिवसैनिकांची मोठी गर्दी. आम्ही रामरक्षक आहोत, मंदिरातील तिजोऱ्या लुटतायत, हेच हिंदू राष्ट्र का? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. अयोध्येत मंदिराच्या नावानं जमीन घोटाळा झाल्याचाही आरोप. उद्धव ठाकरेंना श्रीराम लक्षात आल्याचा आनंद. रामाकडे परत गेल्यानं त्यांचं अभिनंदन. ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. रामरक्षा म्हणणं तुमचं काम आहे, तर रामरक्षा करणं आमचं काम आहे. उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर. उद्धव ठाकरेंनी रामरक्षा बोलून दाखवावी, या फडणवीसांनी दिलेल्या आव्हानाला उत्तर. मंदिराच्या तिजोरीवरील डल्ल्यातून आमदार खासदार विकत घेतले होते. गद्दारांमध्ये हिंमत असेल तर भाजपला प्रश्न विचारा. उद्धव ठाकरेंचं आव्हान. उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा पठणाला नवनीत राणांचं प्रत्युत्तर. नवनीत राणांचं अमरावतीमधील हनुमान गढीवर हनुमान चालीसा पठण. अमरावतीमध्ये भाजपच्या आमदाराकडून उद्धव ठाकरे यांना सद्बुद्धी दे भगवान अशी बॅनरबाजी. सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरून आज काय घडलं? टॉप 9 बातम्यांमधून पाहूयात. सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून ताब्यात घेत रुग्णालयामध्ये नेलं. पोलिसांनी वांगचुक यांना रुग्णालयामध्ये नेल्यानंतर मोठा गोंधळ. हायकोर्टाचे आदेश आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानंच वांगचुक यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. दिल्ली पोलिसांची माहिती. सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेताच अभिजित दिपकेंचं आमरण उपोषण सुरू. 20 जुलैचा संसदेवरील मोर्चा सुद्धा निघणार. जंतर मंतरवर दिपकेंना अश्रू अनावर. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंवर महिलेकडून शाईफेक. शाईफेकीनंतर दिल्लीच्या जंतर मंतरवर गोंधळ. मला मित्राच्या घरी पोलिसांनी मारहाण करत नजरकैदेत ठेवलं. मला नजरकैदेत ठेवून वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवलं. अभिजित दिपके यांचा आरोप. वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवल्यानंतर पोलिसांनी मला सोडलं. अभिजित दिपके यांची माहिती. सोनम वांगचुक यांना जंतर मंतरवरून हटवणं चुकीचं. असत्य आणि हिंसा हीच सरकारची मूळ तत्व आहेत. राहुल गांधींची प्रतिक्रिया. पेपर फुटी, शिक्षणाचा वाढता खर्च हे गंभीर मुद्दे. राहुल गांधींचं वक्तव्य. धर्मेंद्र प्रधान यांना सोनं लागलंय का? वांगचुक यांना बळजबरीनं ताब्यात घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया. आणखी किती बळीनंतर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेणार? ठाकरेंचा सवाल. सरकारला संसदीय अधिवेशन महत्वाचं. 20 तारखेचं आंदोलन रोखण्याचा प्रयत्न. वांगचुक यांच्या 21 दिवसाच्या उपोषणानंतर जबरदस्तीनं रुग्णालयामध्ये नेलं. अंजली दमानिया यांचा संताप. गेल्या 20 दिवसांपासून आंदोलन सुरू. सरकारनं त्यांचा अंत पाहण्याची भूमिका घेऊ नये. संवादातून आंदोलनावर तोडगा काढावा. अण्णा हजारेंची वांगचुक यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया. मनोज जरांगेंचा सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिक्षण मंत्र्यांना ताबडतोब बडतर्फ करावं. मनोज जरांगे यांची मागणी.